नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपले TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, 1 मार्चला मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आपल्याला सध्या ₹1500 महिन्यात दिला जातो, पण आता 1 मार्चपासून आपल्याला ₹2100 भेटू शकते. काय आहे संपूर्ण माहिती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला कधी भेटेल ते सुद्धा आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चला मोठा निर्णय, ₹2100 देणार. तर बघा, इथे लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे, कारण 1 मार्चला काय होणार आहे की मोठा निर्णय ते होण्याची शक्यता आहे. आपल्याला ₹2100 भेटू शकतात. बघा, आता आपल्याला मार्चमध्ये काय माहिती आहे की आपल्याला अर्थसंकल्पही जाहीर होते, आपल्यालाही माहिती आहे. त्या अर्थसंकल्पानंतर आपल्याला आता इथे ₹2100 भेटू शकते. काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती ते तर आपण आता बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला जानेवारीचा हप्ता इथे भेटला आहे का आणि यामागे सर्व हप्ते भेटलेले आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण आम्हाला कळेल की किती महिलांना अजून पैसे भेटलेले नाही आणि किती महिलांनी ते पैसे भेटलेले आहे. पैसे भेटले असतील तर येस म्हणून पाठवा आणि नसेल भेटले तर नाही म्हणून पाठवा. तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू होणार आहे. तर बघा, इथे ही जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही भारतामध्ये खूप चर्चेचा विषय बनलेली आहे. आणि आता काय झालेलं आहे की जशा निवडणुका संपल्या त्यानंतर जिथून तक्रारी येत आहे तिथून आता ते पडताळणी सुरू करत आहे. तिथे तुमच्या अर्जाची ते आता तपासणी सुरू करत आहे. या योजनेत महिलांना सध्या दर महिन्याला ₹1500 दिले जातात. या योजनेत ₹2100 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. बघा, इथे काय झालं होतं की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्याआधी सरकारने सांगितलेलं होतं, जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही तुम्हाला 1500च्या ऐवजी ₹2100 देऊ असं महायुती सरकारनं आश्वासन दिलं होतं. लाडकी बहीण योजनेत आता ₹2100 लवकरच मिळण्याची शक्यता आहे. बघा, आता लाडक्या बहिणींना ज्या ₹2100ची प्रतीक्षा होती ते ₹2100 लवकर इथे भेटण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना राज्याच्या अर्थसंकल्पानंतर ₹2100 दिले जाण्याची शक्यता आहे. बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत काय होणार आहे की महिलांना आता राज्य अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्या अर्थसंकल्पानंतर आता ₹2100 मिळण्याची इथे शक्यता आहे. याबाबत अनेक नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे. दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प 1 मार्चला सादर करतात. बघा, दरवर्षी काय होतं की जो आपला अर्थसंकल्प असतो राज्याचा, तो 1 मार्चला इथे जाहीर होतो. दरम्यान 1 मार्चच्या अर्थसंकल्पात हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा, दरम्यान आता काय होणार आहे की जसं 1 मार्चला आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये हा महत्त्वाचा जो निर्णय आहे ₹2100चा, तो इथे होण्याची मोठी शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ₹2100 देण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्यानंतर आता महिला ₹2100च्या प्रतीक्षेत होत्या. बघा, विधानसभेपूर्वी महायुती सरकारने ₹2100 देऊ असं आश्वासन लाडक्या बहिणींना दिलं होतं. त्यानंतर आता काय झालेलं आहे की महिला ₹2100ची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा करत आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. बघा, आता यामुळे काय झालेलं आहे की सर्व ज्या लाडक्या बहिणी आहे अशा लाडक्या बहिणींचं लक्ष हे अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे, कारण की आता त्यांना वाटतं की आता आपल्याला जे ₹2100 आहे ते ₹2100 ते लवकरात लवकर त्यांना भेटणार असं त्यांना वाटत आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेत ₹2100 कधी मिळणार आहे? बघा, आता महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे ₹2100 कधी आपल्याला मिळेल. बघा, एकीकडे महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पावर महिलांना ₹2100 देण्याची शक्यता वर्तवली आहे. बघा, आत्ताच काय झालेलं की जसजसे न्यूज येत आहे तशा न्यूजमध्ये अनेक जे महायुतीचे नेते आहे हे नेते अर्थसंकल्पावर भाष्य करत आहे. ते सांगत आहे की महिलांना ₹2100 देण्याची इथे शक्यता वर्तवली त्यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने अद्याप ₹2100बाबत कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. बघा, जसे महायुतीचे अनेक नेते हे ₹2100वर भाष्य करत आहे, परंतु अजूनसुद्धा जे आपलं महिला आणि बालविकास विभाग आहे, जे खातं आहे, अद्याप या खात्यानं ₹2100बाबत कोणताही जो प्रस्ताव असतो अर्थ मंत्रालयाकडे पाठवून लागत असतो, तर तो अर्थ मंत्रालयाकडे अजून कोणताही इथे प्रस्ताव पाठवल्याचं सांगण्यात येत नाही आहे. त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी किमान 3-4 महिने तयारी करावी लागते. बघा, जर आपल्याला ₹2100 पाहिजेत असेल तर याच्या अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला किमान 3 ते 4 महिन्याच्या आधी
इथे तयारी करावी लागते. त्यामुळे मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे बघा. यामुळे काय होणार आहे की जर मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे, या मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे अजूनसुद्धा इथे कन्फर्म नाही आहे की आपल्याला 2100 रुपये इथे अर्थसंकल्पानंतर भेटेल असं इथे समजून येत आहे. त्यानंतर बघा 5 लाख महिला अपात्र बघा. इथे काय झालेलं आहे की लाडक्या बहिणींचे खूप सारे जे अर्ज आहे ते अपात्र इथे ठरवण्यात येत आहे. जसे की लातूरमध्ये आपण बघितलं, लातूरची घटना झाल्यानंतर आपण मुंबईमध्ये सुद्धा बघितलं. मुंबईमध्ये खूप साऱ्या महिलांचे इथे अर्ज जे आहे ते अपात्र ठरवले जात आहे. म्हणजे असे एकूण 5 लाखांपर्यंत जे महिला आहेत ते इथे अपात्र झालेले आहे. आता नेमकं अपात्र का होत आहे? त्यांचे नियम नेमके काय असते ते आता बघा. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे जे अर्ज आहे ते बाद करण्यात आलेले आहे बघा. लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये आत्तापर्यंत 5 लाख अर्ज इथे बाद करण्यात आलेले आहे. ज्या महिलांनी नियम डावलून योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आलेले आहे बघा. ज्या महिलांनी काय केले की त्यांनी पहिले नियम ठरवून दिलेले होते, तुम्ही जर ह्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण काही महिलांनी काय केलं की ते नियम बाजूला सारून त्यांनी ते योजनेचा अर्ज भरला आणि त्यांनी लाभसुद्धा घेतलेला आहे. त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आलेले आहे बघा. आता जसं त्यांच्या सरकारचं लक्षात आलं त्यानंतर सरकारने काय केले की अशा महिलांचे जे अर्ज आहे ते इथे बाद करण्यास सुरुवात केलेली आहे. या 5 लाख महिलांमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांचा समावेश आहे बघा. काय मी पहिलेच तुम्हाला काय सांगितलं होतं की काही महिलांनी इथे नियम डावलून त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. पण जेव्हा सरकारच्या इथे लक्षात आलं त्यानंतर सरकारनं काय केलं की याची पडताळणी केली आणि या पडताळणीत असं लक्षात आलं की या 5 लाख महिलांमध्ये काय आहे की 65 वर्षापेक्षा जास्त ज्या वयोगटातील महिला आहे आता यांचा समावेश आहे. म्हणजे महिला काय करत आहे की लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे आणि जे राजीव गांधी असो किंवा श्रावणबाळ योजना आहे या योजनेचा सुद्धा इथे लाभ घेत आहे. म्हणजे अशा 2 योजनेचा इथे लाभ घेत आहे. आणि जेव्हा सरकारचे ते लक्षात आलं त्यानंतर सरकारने ते पडताळणी सुरू केली आणि पडताळणीनंतर अशा ज्या महिला असेल अशा महिलांचे जे अर्ज आहे ते इथे डायरेक्टली त्यांनी अपात्र केलेले आहे. तसेच अनेक महिला इतर अनेक योजनांचाही लाभ घेतला आहे बघा. मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं की अनेक ज्या महिला आहे त्या इतर योजनांचा सुद्धा लाभ घेत आहे. म्हणजे 2-2, 3-3 योजनेचा ते लाभ घेत आहे. लाडकी बहीण योजना असो, श्रावणबाळ योजना असो, अशा खूप साऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा इथे लाभ घेत आहे. त्यांचेही अर्ज बाद करण्यात आलेले आहे बघा. त्यांचेसुद्धा इथे जे अर्ज आहे ते इथे बाद करण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असेल अशा महिलांचे सुद्धा इथे अर्ज जे आहे ते इथे बाद करण्यात आलेले आहे. फक्त इथे एक अट आहे, तुमच्या घरी जर ट्रॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र ठरू शकत नाही. जर ट्रॅक्टर सोडून अन्य तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही इथे अपात्र ठरू शकता. आणि त्यानंतर 21 ते 65 वर्ष वयोगटातीलच महिलांसाठी ही जी योजना आहे ही योजना इथे सांगितलेली आहे. जर तुमचं वय 21च्या आत असेल आणि 65 वर्षावर असेल तर तुम्ही या योजनेमधून अपात्र इथे ठरू शकता. त्यानंतर राहिला आपला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपल्याला कधी भेटेल? तर बघा आपण जर मागचे सर्व जे हप्ते बघितले तर आपल्याला डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 24 डिसेंबरपासून आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे शेवटच्या आठवड्यात भेटलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो जानेवारीचा हप्ता आहे तो आपल्याला 26 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत आपल्या खात्यामध्ये इथे पडलेला आहे. तर असं एकंदरीतच आपल्याला लक्षात येतं की जे मागील सर्व जे हप्ते भेटलेले आहेत ते आपल्याला आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेटलेला आहे. तर आपल्याला फेब्रुवारीचा सुद्धा जो हप्ता आहे तो इथे आपल्याला शेवटच्या आठवड्यात भेटू शकतो. आपल्या अंदाजानुसार अजून कोणतंही ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं नाही की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तुम्हाला या तारखेला भेटेल. पण आपल्या एका अंदाजानुसार आपल्याला शेवटच्या आठवड्यात इथे पैसे भेटू शकतात. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.